नीट यूजीची फेरपरीक्षा होणार नाही, मात्र निकाल पुन्हा जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. कस्टम ड्युटी कमी केल्यानं सोन्याच्या दरामध्ये मोठी घट. मुंबईत सोनं प्रतितोळा 5,000, पुणे 3,000 तर जळगावात 2,000 स्वस्त. नवीन कररचनेत 3 ते 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 5% टॅक्स. करामध्ये 17,500च्या घरात फायदा, तर स्टँडर्ड डिडक्शन 50,000वरून 75,000वर. मोबाईल फोन, चार्जर, सोलर सेट, इलेक्ट्रिक वाहनं, कॅन्सरची औषधं स्वस्त, तर प्लास्टिक उद्योगांवर कराचा बोजा वाढणार. शेअर बाजारातल्या वर्षभरासाठी केलेली गुंतवणूक महागणार. 10 ऐवजी 12.5% कर लागणार. ईपीएफओ सदस्यांसाठी मोठी घोषणा. पहिल्यांदा पीएफ खातं सुरू करणाऱ्या नोकरदाराला 3 हप्त्यात 15,000 रुपये, 1 लाख पगारापर्यंतची मर्यादा. एनडीए सरकारसाठी पाठिंबा देणाऱ्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना रिटर्न गिफ्ट. आंध्रच्या अमरावती राजधानीसाठी 15,000 कोटी, तर बिहारला रस्त्यांकरता 26,000 कोटी. आंध्र प्रदेश आणि बिहारला मिळालेल्या भरघोस तरतुदीवरून मवियाच्या नेत्यांचा संताप. आंध्र प्रदेश बिहार लाडका, मग महाराष्ट्र का परका, सुप्रिया सुळेंचा सवाल. केंद्राचं नवरत्न बजेट, मुख्यमंत्र्यांकडून स्तुतीसुमनं. मध्यमवर्गाला फायदा देत भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प. फडणवीसांकडूनही कौतुक. वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल. पुणे पोलिसांनी 2 वेळा नोटीस बजावून देखील खेडकर गैरहजर. एमसीएच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी मतदान सुरू. आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर आणि किरण सामंत यांनी बजावला हक्क. इंद्राणी मुखर्जीच्या परदेशी जाण्याच्या प्लॅनला हायकोर्टाचा ब्रेक. सत्र न्यायालयाने दिलेल्या परवानगीला स्थगिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.